जत तालुक्यातील लवंगा गावात गरजू आणि गोरगरीब जनतेसाठी असलेला रेशनिंग तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती उमदी पोलिसांना मिळताच त्यांनी विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून धडाकेबाज कारवाई केली। पोलिसांनी लवंगा परिसरात ट्रक पकडताना तब्बल 10 लाख रुपये किमतीच्या 776 गुण्या तांदळासह 2 जणांना ताब्यात घेत मोठा दडका दिला। या प्रकरणी तिप्पान्ना हेबालेवा मदार राहणार चनापूर, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गरिबांच्या तोंडचा घास हिसकावून स्वतःची पोटे भरणाऱ्या अशा काळाबाजारी करणाऱ्यांना उमदी पोलिसांनी वज्रप्रहार करत संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी तपास जलद गतीने सुरू केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर गायकवाड, माने, काळेल, स्वामी, खोंडे यांनी संयुक्तपणे केली। गोरगरिबांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या सर्व संबंधितांना शोधून कठोरात कठोर कारवाई करावी व त्यांचे संपूर्ण पाळेमुळं उखडून काढाव्यात अशी संतप्त मागणी जनतेतून होत आहे। गरीब जनतेच्या पोटाशी निगडीत असलेल्या या तांदळाचा काळाबाजार करण्याचा कुटील प्रयत्न उघडकीस आल्याने ग्रामीण भागातून पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईचे कौतुक होत आहे। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। दिनांक 25/11/2025 रोजी उमदी पोलीस स्टेशनकडे नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळेल यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधून विजापूर हायवेने ट्रक क्रमांक KA 36C5852 मध्ये अवैधरित्या रेशनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळाची वाहतूक करणार आहे। सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशनिंगच्या तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे। सदर कारवाईमध्ये एक 25 लाख रुपयेचा ट्रक व 35 टन तांदूळ ज्याची किंमत आहे 10,03,200 रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाईबाबत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे चालक आरोपीनामे तिप्पान्ना मदार यांच्या विरुद्ध उमदी पोलीस ठाण्यास फिर्याद दिलेली आहे। सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 346/25 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 ची कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।